कोल्हापूर येथे मित्रांनो डोंगर माथ्यावर आज सापांचं प्रमाण वाढलेलं आहे. दगडामध्ये नाग गेलाय. लई साहेब ताप आहे रामाचा. शेळकेवाडीतला नाग लई मोठा. असा मी विचार सुद्धा केला नव्हता एवढा मोठा नाग होता. आपण विचार करत नाही एवढे मोठे नाग. काल जत मधला पण भयंकर मोठा. काय चावायच्या नादात आहे का रे? काय त्याच्या मनात आहे भैया? दांडकी अशी निबारच काढली ती बघा साहेब. ती जनावर आहे. जनावरच आहे ती. मग मारलाच सगळ्या आम्ही त्याला रानात आलोय. गेला त्याच्यातच अजून बाहेर निघाला. चला निघाल थोडं काढा दगड करा चालू. उडून काढूया दगड. इथं इथं काय बाहेर काढले ना. कुठे कुठे काढले ना. कुठे काढले गेला ती. गुड्डे दगड काढला. गुड्डे तो आम्हाला दगड काढ लागायली. जाऊन जाई तिकडं. तुम्हीच जरा तुम्हाला बोलवलंय. तिथून गेला. नाही जात नाही सोडा मामा तिकडं काय. हा जेसी बोलवायला लागतंय. तुम्हाला कशाला आणलं या भैया? मला 4 दगडात म्हटले. भैया जरा ओढला का दगड इकडे. मामा या जरा बेडगं घ्या. बेडगं घ्या इकडे टाकायला लागतात दगड. नागच आहे ना. नाग आहे ना काढायला लागतो. आवरा मानवी वस्ती जवळ आहे. घर आहे. नाही नाही बेडगं घ्या नुसतं वाढायला. तुम्ही का राखलाय खेळगा मामा मला सांगा. काय गरज आहे सांगा. तिथं राखलाय हिथं राखलाय का सांगा ना. चूक आहे ना आपली मामा. आता शेळकेवाडीत मी मगाशी नाग धरलाय. मोठाच्या मोठा नाग धरलाय. हे गुड्डे आणते तर खडा इकडे बडा. सगळं खडा 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 येत नाही सर. मला आगळ गावात एवढाच काढलाय खेळ सापाला. इकडचा अलीकडचा काढा. नाही होल नाही कटी नाही खाली. खेळगा शेजणी काढायला लागतोय भैया. पर्याय काय काढायला पाहिजे? काढा उचला वडा साईडला. वर नाही जाणार साहेब तळातच असणार साप. ती बाजूला टाका मामा. धरा तिथंच सर तिथंच. मामा तुम्ही ते पलीकडलं काढा. पलीकडलं साहेब ओढ नका. आला का? ओके नाग आहे. स्टिक लांबवा सर्व काढला. सापडला डोका आहे. आयडिया हो कुठं गेला कसं वाचतोय. पण तुम्ही खेळगा काढायचाच आहे. तुम्हाला सुट्टी नाही. हा तुम्ही खेळगा काढायलाच लागतो. हा 2 दिवस विचार केला मी. नाही ए गुड्डे बरण्याने ए गुड्डे. काय साहेबांचं चाललंय कळलं. काय हल्ला का साहेब? सगळ्या मैत्रिणी गोळा करून आणते ते. दगड काढायला कोणच आला नाही साहेब. साहेबांना द्या. घालून दे का भैया? साहेब बसलेले होते. आणले श्रद्धा अजून आली नाही. सप्पाई जागा बघा सर. साहेबांचा हातगुणच आहे हो. आल्या आल्याच गावणार कधी. काय कळत नाही सापाला. काय बुद्धी नाही मामा. हाड असं गप येऊन चावत नाही ना.
सांगा की त्याला लांब हो म्हणून. सावतच नाही देव पण तुम्हाला नाही आता तो सापाला का भुका लागलाय. साप त्याचा कार्यक्रम करेल. काय आहे तो पण घाला सर. विजूभाऊच्या सोबत बऱ्याच दिवसांनी आलेलो होतो. इथं कोल्हापूरमध्ये एक घरात शेजारी साप येऊन बसलेला होता, त्यामुळं आम्ही अजून पकडलाय. हा कोबरा जातीचा साप आहे, त्याला आपण नाग म्हणतो. विषारी साप आहे. असा साप चावला तर सरकारी हॉस्पिटल हे एकमेव औषध आहे. कोणतेही मांत्रिक किंवा कोणाही हे गावातल्या लोकांच्या झाडपाला असं औषध घेऊ नका, त्यामुळे धोका होऊ शकतो. मला काही जास्त बोलता येत नाही. मस्त बोलता येते. नाव काय मामा तुमचं? बाळू सोरटे यांचं अभिनंदन करतो. त्यांनी घरापुढे चांगला सुंदर खेळगार रचलाय आणि सुंदर सापांना बसायला पर्यावरण केलंय. बरोबर ना? हा. आता ह्यो धरून आम्ही नेला, आता साहेबांनी दुसरा येऊन बसेल तिथं बेडकं. काय हाय 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 मग येऊन बसणार. खेळगा ठेवा, काय अडचण नाही. आणि त्यांचं शतशः अभिनंदन. खऱ्या अर्थानं आपल्यापेक्षा ते साप वाचवते. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो आणि शेअर करा. साहेबांचं मनापासून धन्यवाद. तब्बल 2-3 महिने आलेच नव्हते, आज साप पकडायला आलेत. त्यांच्या व्यापातून सुट्टीचा कालावधी असला तरच तेवढे येतात आणि वन्यजीवावर प्रेम करतात. सुट्टीमध्ये हा साप पकडलेला आहे आम्ही. आता जेवणाचा डबा नाहीच. आता डबा नाही, आता जायचं काम चालू. काम चालू. जय हिंद, जय महाराष्ट्र.